नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम हॉटेल आणि ढाब्या स्टाईलमध्ये झणझणीत अशी मिक्स मसाला भाजी बनवून दाखवणार आहे. मग चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक ग्रेव्ही बनवायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये पाव कप बारीक चिरलेलं आलं घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये पाव कप लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये 1 कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये पाव कप पुदिन्याची पाने घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 1 कप किसलेला नारळ घालायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे गरम मसाला पावडर घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे फुटाणे घालायचे आहेत. तर तुम्ही ते फुटाण्याच्या जागी बेसनाचा पण वापर करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत. आणि आता या सगळ्या साहित्यामध्ये 1 कप पाणी घालून या सगळ्या साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी इथे सगळ्या साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर इथे ही ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर आपल्याला परत ते गॅसवर भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 4 चमचे तेल घालायचे आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 10 या 12 काळी मिरी घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 3 या 4 दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये 4 या 5 लवंग घालायचे आहेत. मग याच्यामध्ये आपल्याला 2 बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत. आणि आता हे कांदे आपल्याला व्यवस्थित तेलात परतून घ्यायचे आहेत, फ्राय करून घ्यायचे आहेत. मग कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा हळदीची पावडर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. आणि त्यानंतर परत हे सगळे साहित्य व्यवस्थित तेलात फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता हे सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये भाज्या घालायच्या आहेत. तर मी ते 2 कप बारीक चिरलेला फ्लावर घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 कप मटकी घालायची आहेत. आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 2 कप मटार घालायचे आहेत. तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन पण भाज्या घालू शकता. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे. आणि या भाज्या आता व्यवस्थित तेलात ह्या परतून घ्यायच्या आहेत. मग या भाज्या परतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे. आणि यावरती एक प्लेट ठेवायची आहे. आणि आता या सगळ्या भाज्या आपल्याला 2 मिनिटांपर्यंत शिजवून घ्यायच्या आहेत. तर आता इथे 2 मिनिट झालेले आहेत. आणि या भाज्या आता आणखीन थोड्या शिजायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला परत याच्यावरती एक प्लेट ठेवायची आहे. आणि या भाज्या आता परत 1 मिनिटापर्यंत आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. तर आता इथे 3 मिनिट झालेले आहेत. आणि या भाज्या आता व्यवस्थित शिजलेल्या आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये 250 ग्रॅम पनीर घालायचं आहे. तर मी ते पनीर एकदम बारीक चौकोनी आकारामध्ये कट केलेलं आहे. तर परत या सगळ्या साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. आणि याच्यावरती प्लेट ठेवून 1 मिनिटापर्यंत परत या भाज्या परतून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये ही ग्रेव्ही घालायची आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला आपल्या ग्रेव्हीच्या प्रमाणे पाणी घालायचं आहे. तर मी ते 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. त्यानंतर शेवटी आपल्याला परत याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मीठ घालून झाल्यानंतर आता आपल्याला ही जी मसाला भाजी आहे ती व्यवस्थित उकळून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची आहे. तर आता इथे ही भाजी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी बनवून भाताबरोबर, भाकरीबरोबर जेवणामध्ये सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.